सगळ्यांचे स्वागत। मराठी माणसासाठी सगळं काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। मनसेच्या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे आहे असंही वक्तव्य राऊतांनी केलं। MNS म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। सर्व जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही। ही भूमिका एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल। आणि याविषयी बोलूयात मनसेचे नेते प्रकाश महाजन सध्या आपल्यासोबत आहेत। प्रकाशजी, पुन्हा एकदा खरं तर शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती होणार का याविषयी बोललं जात आहे। मागच्या वेळेला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून पुढाकार घेतलेला होता आणि आता संजय राऊत यांनी सुद्धा हे वक्तव्य केलंय की मनसे आणि दिलसे इच्छा आहे युतीची। नाही, पण मला हे कळत नाही की संजय राऊत सरकार एवढा मुरब्बी राजकारणी अशा चर्चा प्रसार माध्यमासमोर कसं करू शकतो। प्रसार माध्यमासमोर चर्चा करून अशा युती होत नसते। संजय राऊतच्या मनात एक खंत आहे की शिवतीर्थावर कॉफी चहा चांगला होतो आणि ते त्यांना प्यायला आजपर्यंत नाही बोलावलं। संजय राऊतनं स्वतःहून जावं राजसाहेबाकडे आणि याच्यावर चर्चा करावी। प्रसार माध्यमात काय चर्चा करतात। हा, संजय राऊतला ही भीती वाटत असेल की राजसाहेबाकडे ते गेल्यावर त्यांची गाडी कदाचित फोडली जाईल तर त्यांच्या गाडीचं रक्षण करण्याची जबाबदारी मी घेतो। प्रसार माध्यमातून अशा युतीच्या चर्चा होत नसतात हे संजय राऊतला सुद्धा माहिती आहे। संजय राऊतनेही मोकळ्या मनाने या विषयी जाऊन राजसाहेबांना भेटावं। प्रकाशजी, मागच्या वेळेला जेव्हा ही चर्चा सुरू झाली खरं तर त्यावेळेला आधी उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये बोलले, त्यानंतर स्वतः राज ठाकरे यांनी जी मुलाखत दिली होती पॉडकास्टमध्ये तेव्हा सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। यानंतर हे दोन्ही नेते परदेशी गेल्यामुळे कदाचित ही चर्चा झाली नव्हती, पण आता नेमकी काय भूमिका असू शकते मनसेकडून किंवा मनसेचा नेता म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतंय याविषयी? मला काय वाटतं प्रसार माध्यमासमोर बोलणार मला काय वाटतं माझे नेते मला विचारतील तेव्हा सांगा। ज्या पॉडकास्टचा संदर्भ बोलला जातो त्या पॉडकास्टमध्ये राजसाहेबांनी फक्त 2-3 वाक्य अशी बोलली होती की महाराष्ट्राच्या हितासाठी मी माझा कुठलाही वैयक्तिक अहंकार ठेवणार नाही। हो, ही भूमिका आज सुद्धा यांची आहे। ठीक आहे प्रकाशजी, धन्यवाद तुम्ही बोललात, तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी। तर एकत्र येण्याच्या गोष्टी या दिलसेच करायच्या असतात। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवरती सुप्रिया सुळे यांनी ही मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंची दिलसे तयारी आहे मनसेशी युती करायला असं संजय राऊतांनी दावा केलेला आहे। आज चांगली गोष्ट आहे। ज्या गोष्टी करायच्या असतात त्या दिलसे आणि मनसेची मनातून आणि दिलनीच करायच्या असतात। आणि जर उद्धवजी आणि राजजी म्हणजे ते दोघंही आमचे तर अतिशय कौटुंबिक संबंध 6 दशकाचे आहेत। माझ्या जन्माच्या आधीपासून या 2 कुटुंबांचे संबंध आहेत आणि हे आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखात, मग ठाकरे कुटुंबाचं सुखदुःख असेल किंवा पवार कुटुंबाचं सुखदुःख असेल, याच्यात आम्ही सगळेच एकामेकाबरोबर नेहमीच राहिलेलो आहे। आणि जर उद्धवजी आणि राजजी हे जर एकत्र येणार असतील तरी आनंद। सरकारच्या अनेक योजनांवरती लाडकी बहीण योजनेचा चांगलाच परिणाम होताना दिसतोय। लाडकी बहीण योजनेचा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, आनंदाचा शिधा योजना यासोबतच शिवभोजन थाळीसारखी जी योजना होती या सगळ्याला फटका बसलाय। गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये बसणाऱ्या जवळपास 3000 शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झालाय, मात्र त्यांना अद्यापही मदत मिळालेली नाहीये। त्यांना मदत मिळावी म्हणून कृषी विभागाने 60 कोटी 33 लाख रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला, मात्र अद्यापही मदत मिळालेली नाही। तर लाडकी बहीण योजनेचा परिणाम हा आता सरकारच्या इतर योजनांवरती होताना दिसतोय।
त्यामुळे काही मंत्री सुद्धा याविषयी नाराजी व्यक्त करताना दिसले. मात्र आताची या संदर्भातली एक मोठी बातमी म्हणजे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना जी सुरू करण्यात आलेली होती यामध्ये 3,000 शेतकऱ्यांचा आतापर्यंत अपघाती मृत्यू झालेला आहे. मात्र त्यांना अद्यापही मदत मिळालेली नाहीये, कारण त्यांना निधीच मिळालेला नाहीये. मदत मिळावी म्हणून कृषी विभागाने आतापर्यंत प्रस्ताव दिलेला आहे. राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी माहिती देतील. राजू, पण योजना जे आहे ते इतर विभागांचे सामाजिक विभाग असेल, आदिवासी विभाग असल्या दोन्ही विभागांचा निधी जो आहे तो वळवण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे इतर विभागांच्या ज्या काही योजना आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी फटका बसतोय. आपण पाहिलं तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना जी आहे त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला पाहायला मिळतोय, कारण जवळपास 3,000 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या संदर्भामध्ये 8,33,00,000 रुपयांचा प्रस्ताव आहे तो वित्त विभागाकडे कृषी पाठवलेला आहे. मात्र कुठेतरी अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही अशी माहिती समोर येते, कारण कुठेतरी आहे आणि परिणाम त्या योजनेवर झालेला आहे. फक्त ही योजनाच नाही तर आपण पाहतोय की शिवभोजन थाळी असेल किंवा आनंदाचा शिरा असेल यावरती सुद्धा परिणाम झालेला आहे. स्वतः काल छगन भुजबळ यांनी विभागाचा चार्ज घेताना सुद्धा नाराजी व्यक्त काही प्रमाणात केलेली होती. का मान्य आहे की आनंदाचा शिधा आणि या इतर योजनांवरती लाडक्या बहीण योजनेचा इथं परिणाम झालेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या योजनांवरती जो आहे तो परिणाम होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आता राज्य ठीक आहे राजू, बघूयात आता या सगळ्याविषयी नेमकी काय प्रतिक्रिया दिली जातेय सरकारकडून.